नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किशोर पाटील सर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण इयत्ता 12वीचं केमिस्ट्री ह्या विषयाचा 11th नंबरचं जे चॅप्टर आहे स्टार्ट केलेलं होतं. 11th नंबरचं चॅप्टर जे आहे ते आपण स्टार्ट केलेलं होतं नवीन सिलेबसनुसार. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर 2 पार्टमध्ये आपण हे चॅप्टर तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ लिंक पाठवत आहे. पार्ट फर्स्टमध्ये इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर हा पार्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. नॉमेनक्लेचरमध्ये आपण कॉमन नेम, IUPAC नेम म्हणजे अल्कोहोल, फिनॉल, इथर या तिघं जे फंक्शनल ग्रुप आहेत त्यांचं आपण नॉमेनक्लेचर या पहिल्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पार्ट 2 मध्ये प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल हा जो पार्ट आहे त्याच्यातल्या 4 रिएक्शन आपण त्याच्यात कव्हर केलेल्या आहेत. फ्रॉम अल्किल हलाइड, बाय हायड्रेशन ऑफ अल्किन, हायड्रोबोरेशन, बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. अँड पार्ट 3 मध्ये आपण आता सुरुवात करणार आहे त्याचा पुढील पार्ट अल्कोहोल, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलच्या ज्या 2 रिॲक्शन बाकी आहेत त्या बघूया. नंतर आपण उर्वरित रिॲक्शन्स बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या टॉपिक जो बघितलेला होता तो होता बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. तर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये आपण हा जो टॉपिक बघितलेला आहे रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड, त्याच्यात खूप महत्त्वाच्या ज्या पॉईंट्स आपण इथे बघणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत असताना समोर नोटबुक ठेवा आणि त्या नोटबुकमध्ये पॉईंट्स लिहून घ्या. जसं की जर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल बनवायचं असेल तर अल्डिहाइडचं रिडक्शन करायचं प्रायमरी अल्कोहोल. आता रिडक्शन करताना वेगवेगळे रिएजंट आपण यूज करू शकतो. ते रिएजंट सांगणारच आहे मी तुम्हाला. कीटोनचं रिडक्शन केलं तर सेकंडरी अल्कोहोल मिळेल आणि यांचा रिव्हर्स म्हणजे ऑक्सिडेशन केलं म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर अल्डिहाइड मिळेल. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर कीटोन मिळेल. आता इथे मी तुम्हाला या चॅप्टरमध्ये आपण कोणते कोणते रिएजंट्स यूज केलेले आहेत रिडक्शनसाठी ते रिएजंट तुम्हाला मी सांगणार आहे. हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ रॅनी निकेल हा कॅटलिस्ट आहे किंवा पॅलॅडियम मेटल. नंतर दुसरा रिएजंट आहे सोडियम अमलगम विथ वॉटर. जर आपण सोडियम अमलगम म्हणजेच मर्क्युरी जो असतो मर्क्युरी सोबत जर सोडियम असेल तर त्याला आपण सोडियम अमलगम म्हणतो. मर्क्युरी सोबत कोणताही मेटल असेल तर त्याला अमलगम असं म्हणतात. विथ वॉटर हा पण एक रिएजंट आहे. नंतर NaBH4 सोडियम बोरोहायड्रेट हा पण एक रिएजंट आहे. सोडियम बोरोहायड्रेट आपण वॉटरमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये डिझॉल्व्ह करतात. नंतर लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट हा सर्वात बेस्ट रिडक्शन करणारा रिएजंट आहे. व्हेरी रिॲक्टिव्ह आहे, व्हायलेंटली रिॲक्ट करतो वॉटर सोबत, अल्कोहोल सोबत, म्हणून त्याला ड्रायथर किंवा टेट्राहायड्रोफ्युरॉन सोबत यूज करतात. पण लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट हा एक्सपेन्सिव्ह आहे त्यामुळे तो रेअर ठिकाणी आपण यूज करतो, महाग आहे. आता जे मी तुम्हाला सांगितलं अल्डिहाइडचं प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन करतात रिडक्शन करून. तर ते कशा पद्धतीने इथे आपण रिएजंट कोणताही घेऊ शकतो. हायड्रोजन जो आहे तो या कार्बनवर अटॅक करेल. कार्बोनिल ग्रुपचा जो डबल बॉन्ड आहे त्याच्यातला डबल बॉन्ड जो आहे तो शिफ्ट होईल ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येईल. निगेटिव्ह चार्ज आला की हा H+ त्याच्यावर ॲड होईल आणि प्रायमरी अल्कोहोल मिळेल या पद्धतीने. सेम कीटोनमध्येही तसंच आहे. हायड्रोजन या कार्बनवर अटॅक करेल, हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होईल, इथे निगेटिव्ह चार्ज येईल, H+ इथे येईल
सेकंडरी अल्कोहोल. आता हे झालं अल्डेहिड आणि कीटोनसाठी. अल्डेहाइड आणि कीटोनचं जर रिडक्शन केलं तर प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल रेस्पेक्टिव्हली मिळतात. मात्र कार्बोनिल कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड पण येतो आणि इस्टर पण. त्याची रिएक्शन आपण पुढे बघणार आहे, पण तत्पूर्वी एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. तो पॉईंट म्हणजे लिथियम अल्युमिनियम हायड्रेट डज नॉट रिड्यूस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड बॉन्ड जो असतो त्याला तो रिड्यूस करत नाही, अँड हेन्स इट कॅन बी कन्व्हर्टेड अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल अल्डेहाइड किंवा कीटोनमध्ये जर डबल बॉन्ड प्रेझेंट आहे त्या पूर्ण कंपाऊंडमध्ये, तर जी रिडक्शन रिएक्शन होईल ती त्या डबल बॉन्डवर होणार नाही. जर अल्डेहाइड असेल तर रिस्पेक्टिव्ह अल्कोहोल मिळेल, प्रायमरी अल्कोहोल. कीटोन असेल तर सेकंडरी अल्कोहोल मिळेल, मात्र तो डबल बॉन्ड ॲज इट इज राहील. फॉर एक्झाम्पल आपण घेतलेला आहे ब्यूट 2En1Al. आता इथे पहिल्या कार्बनला अल्डेहाइड ग्रुप आहे, दुसऱ्या कार्बन आणि तिसऱ्या कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. लिथियम अल्युमिनियम हायड्रेट यूज केला तर जो दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे तो ॲज इट इज राहतो, आणि पहिल्या कार्बनचा जो अल्डेहाइड होता त्याचं कन्व्हर्जन, पहिल्या कार्बनचा जो अल्डेहाइड आहे त्याचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे रिएजंट बघितलेले आहे, हे रिएजंटचा यूज बघितलेला आहे. साधारण रिडक्शनसाठी एवढेच रिएजंट आपण या चॅप्टरमध्ये बघितलेले आहेत. त्यामुळे रिडक्शनमध्ये कन्फ्युजन करू नका. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये जे रिएजंट आपण यूज केलेले आहे रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड या टॉपिकमध्ये, ते एकदा नोट डाऊन करून घ्या. आता आपण पुढचा जो टॉपिक बघणार आहे म्हणजे रिडक्शनच टॉपिक आहे, मात्र कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टर हे जे आहेत बल्की ग्रुप आहेत. तर याच्यासाठी रॅडिनिकेल किंवा सोडियम अमलगम, सोडियम बोरोहायड्रेट हे रिएजंट यूज नाही होणार. तर अशासाठी जो व्हेरी रिएक्टिव्ह रिएजंट आहे लिथियम अल्युमिनियम हायड्रेट हा यूज केला जातो. कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टर आपण इथे रिएजंट यूज करणार आहे लिथियम अल्युमिनियम हायड्रेट, कारण हा जो ऍसिड ग्रुप आहे बल्की ग्रुप आहे, इस्टर पण बल्की ग्रुप आहे. तर या दोघांना रिडक्शन करण्यासाठी आपल्याला रॅडिनिकेल, पॅलाडियम किंवा NaBH4, सोडियम अमलगम हे रिएजंट आपण इथे यूज करू शकत नाही. लिथियम अल्युमिनियम हायड्रेट जो व्हेरी रिएक्टिव्ह आहे तो रिएजंट आपण यूज करणार आहे. तर सर्वप्रथम आपण रिएक्शन घेतलेली आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो ऍसिडिक ऍसिड आहे त्याला आपण इथेनॉइक ऍसिड म्हणतो. त्याची रिएक्शन लिथियम अल्युमिनियम हायड्रेट सोबत तो त्याला रिड्यूस करेल आणि आपल्याला इथिल अल्कोहोल देईल, इथेनॉल. आता इथे आपल्याला मेकॅनिझम नाही दिलेलं आपल्या सिलेबसमध्ये, पण तरी मी तुम्हाला एक सिंपल वे सांगतो कसं लक्षात ठेवायचं. तर रिएक्टंट साईडमध्ये जेवढे कार्बन असतील त्या कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये तेवढेच कार्बन जो मिळालेला प्रॉडक्ट आहे अल्कोहोल त्याच्यात तेवढे असतील. बघा इथे 2 कार्बन आहेत, इथेनॉइक ऍसिड, तर इथेही इथेनॉल मिळतो म्हणजे 2 कार्बन. फक्त फंक्शनल ग्रुप चेंज होत आहे, ज्याला रिडक्शन होत आहे कार्बोक्सिलिक ऍसिड टू अल्कोहोल. त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. नंतर सेकंड एक्झाम्पल आपण घेतोय इस्टर. आता इथे इस्टर जो आहे हा फंक्शनल ग्रुप आहे इस्टर, इथिल प्रोपॅनॉइड. याचंही रिडक्शन केल्यानंतर आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळत आहेत, प्रोपॅनॉल आणि इथेनॉल. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. इथे CH2OH मिळेल, इथे हायड्रोजन ऍड होतील, CH2OH मिळेल प्रोपॅनॉल, आणि हा C2H5O इथे परत एक H लागेल इथेनॉल. अशा पद्धतीने कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टर यांचं रिडक्शन केलं जातं. नेक्स्ट टॉपिक आपण बघतोय प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. तर मित्रांनो पुढील रिएक्शन्स आहेत प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. ही रिएक्शन
खूप इम्पॉर्टंट आहे बोर्ड एक्झामसाठी. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय? RMGX अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणजेच ग्रिग्नार्ड रिएजंट. ऑर्गॅनिकचं जे पहिलं चॅप्टर आहे हॅलो अल्केन, याच्यात आपण प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट बघितलेलं आहे. अल्किल हलाइड इज रिएक्ट विथ मॅग्नेशियम, इट गिव्स ग्रिग्नार्ड रिएजंट. ह्या चॅप्टरमध्ये आपण ग्रिग्नार्ड रिएजंट ची रिएक्शन कार्बोनिल ग्रुप जो आहे अल्डिहाइड अँड कीटोन याच्यासोबत ती रिएक्शन करणार आहे. दोघांपैकी कोणतंही घ्या, अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन, याची रिएक्शन अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत जर केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर तर आपल्याला एक कॉम्प्लेक्स मिळतो आणि त्या कॉम्प्लेक्स मध्ये जर आपण वॉटर ऍड केलं तर आपल्याला अल्कोहोल आणि हा बाय प्रॉडक्ट मिळेल जिथे मॅग्नेशियम, हॅलोजन आणि OH असा ग्रुप अटॅच आहे. तर आपण ही रिएक्शन नेमकी कशा पद्धतीने होते ते मेकॅनिझम बघणार आहे. हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे अल्किल मॅग्नेशियम हलाइड, याच्यातला जो R ग्रुप आहे अल्किल ग्रुप हा पार्शियली निगेटिव्ह चार्ज दाखवतो. मॅग्नेशियमवर पॉझिटिव्ह चार्ज आहे पार्शली आणि हलाइडवर पार्शली निगेटिव्ह चार्ज आहे. तर हा जो अल्किल ग्रुप आहे तो कार्बोनिल कार्बनवर अटॅक करेल. कार्बोनिल कार्बन आणि ऑक्सिजन याच्यात जो डबल बॉन्ड आहे त्याच्यातला एक बॉन्ड हा इकडे शिफ्ट होईल म्हणजे ऑक्सिजन हा निगेटिव्ह होईल. अल्किल ग्रुप इथे लागलेला आहे, ऑक्सिजन हा मायनस होईल. तर हा जो मॅग्नेशियमचा जो ग्रुप आहे पूर्ण हा ग्रुप तिथे लागेल आणि नंतर या कॉम्प्लेक्स मध्ये वॉटर ऍड होईल. वॉटर या पद्धतीने आपण ऍड करूया. तर या केसमध्ये हा बॉन्ड आणि हा बॉन्ड तुम्हाला इथे ब्रेक करून दाखवतोय. हा H या O सोबत लागेल आणि MgX आणि Mg ला हा मॅग्नेशियम डायव्हॅलेंट असल्यामुळे हा OH त्याला अटॅच होईल. या पद्धतीने हा कंपाऊंड मिळेल आणि हा OH इथे लागल्यामुळे हा अल्कोहोल मिळेल. आता हे झाली जनरल रिएक्शन. ह्या जनरल रिएक्शन मध्ये तुम्हाला मी या साईडला कोणताच ग्रुप इथे अटॅच दाखवलेला नाहीये कारण की जनरल रिएक्शन आहे. इथे जसे जसे ग्रुप आपण अटॅच करू तसे वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल आपल्याला मिळतील. आपण एक्झाम्पल म्हणून फॉर्मल्डिहाइड घेणार आहे. जर आपण मिथॅनॉल म्हणतो फॉर्मल्डिहाइड, तर फॉर्मल्डिहाइडचा फॉर्म्युला माहित आहे. कार्बोनिलचा लेफ्ट हँडला आणि राईट हँडला दोघं ठिकाणी हायड्रोजन अटॅच केलं, हा झाला मिथॅनॉल. मिथॅनॉल. आता अल्किल मॅग्नेशियम हलाइड इथे आपण एक्झाम्पल घेऊया. अल्किल ग्रुप जो आहे इथे आपण एक कार्बन घेऊया CH3, मिथिल मॅग्नेशियम, X हॅलोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर आपण इथे आयोडीन घेऊया, मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. CH3 ग्रुप इथे अटॅच होईल. X च्या ठिकाणी आपण आयोडीन घेतलेला आहे. आता इथे आपले हायड्रोजन होते फॉर्मल्डिहाइडचे. मिळालेला जो प्रॉडक्ट असेल हा प्रॉडक्ट असेल CH3, इथे हायड्रोजन आहे CH2, CH3, CH2OH म्हणजे हा झाला इथॅनॉल. CH3, CH2OH हा झाला इथॅनॉल. तर याच्यावरून आपल्या लक्षात आलं मिथॅनॉल जो आहे मिथॅनॉल पासून आपल्याला इथॅनॉल मिळाला, मात्र इथे आपण घेतलेला आहे मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. तर हा मिळाला प्रायमरी अल्कोहोल. याच पद्धतीने आपण जर असेटॉल्डिहाइड घेतला म्हणजे इथॅनॉल तर त्यापासून आपण सेकंडरी अल्कोहोल मिळवू शकतो. जर ऍसिटोन घेतला आपण कीटोन
तर त्याच्यापासून आपण टर्शरी अल्कोहोल मिळवू शकतो. हे 2 एक्झाम्पल आपण घरी ट्राय करून बघा. काही डिफिकल्टी असेल तर आपण मला विचारू शकता. तर अशा पद्धतीने प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, ज्या आपल्या नवीन सिलेबसमध्ये जेवढ्या प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलच्या रिएक्शन्स होत्या त्या संपलेल्या आहेत. पुढचा पाठ आपण नवीन व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.